हरिः ओम श्रीहरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. परमात्मो तागेले विभूती पुरे सांगताची अर्जुनाक सांगता या जगत्यान तुले सर्व भाव अहिंसा, समता, तुष्टी, तप, दान, यशो, यशः हाजी पशी पुढे ताण सांगला. भवो भाव, दम, शम, सत्य, क्षमा, सुख, दुःख पुरे पुरे भावांत हाम असम. आता त्याची सांगता अन्यकलाक हिंस दिनाना शिरपचे समता म्हळ्यार सुख दुःखादी द्वंद्वांतू समत्व सुचे. अलम बुद्धी तुष्टी, तपस्सु म्हळ्यार कसले एक क्रच चांद्रायणादी व्रत परमात्मा जाव का म्हूण सांगून दृढ निश्चयान करचे जाल्यार देहदंडने दिवचे दान ते सत्पात्र जाव का तसले एक सत्पात्र दान आणि यश यश म्हणले. आता सत्पात्र दान दिव का म्हणले दान दितना दान दिवची बुद्धी परमात्माला निमती जेवचे म्हणतं परमात्मो धर्म मार्गान कसल संपादन करताची ते दान दिव का त्या मांद परमात्माला प्रेरणे त्या बाई कोणाक सत्पात्र दान दिव का. आता ते आमकां नाका जाल्ले बरणे परकटे पिंदले गिंदले दिवन आमी भारी दान दिल म्हणलें तसले दाना विशयांत परमात्मो ना जाल्यार सत्पात्रा दान दिवच्याक चांग जावन आशिल्ले एक दान दिवच्याक वस्तू जावकाशील वस्तू अगत्यशील वस्तू दान दिवच्याक या पुरे बुद्धी परमात्मान दिवची म्हूण म्हणटरस. आनी दान आतांच्या काळान तो दान म्हूण म्हणले कुडले आमगेले अशें भटमामान म्हणजे असं कसले सकडें पोरणे समान असं उणी मला सामान असं ते पुरे भटमामा दिवचे म्हूण सांगून जाल्यार केन्नाय दान म्हूण घेतले नंतर ते उपयोगा येवका घेतलो सत्पात्र का दितले आनी धर्मार संपादन केलेलें दान दिवका हें हारे कश्ट म्हूण दिसतात. जाल्यार परमात्मा ते दान म्हणलेल्या विशयांत आपणेल अस्तित्व स म्हूण म्हणलें. आतां यश म्हणलें यश म्हळ्यार किर्ती म्हूण तसलें हें कोणाला निमती किर्ती म्हळ्यार येवचे ते बाई परमात्माला निमती. आतां पळया आमी फेमस जावका किर्तिवंत जावका अशी जावका तशें जावका आमकां प्रचार मेळका जाल्ले आतां कितले की माध्यम आसा फेसबूक आनीक दुसरें म्हूण सांगून तंत पुरे आमकां जाय येयले कसं की सकड घाल्ले आमी एक विशेष म्हूण करचे तशी केल्ले प्रचार घेतले जाल्यार हे नाना रिती प्रचारा खातीर कस सकडी करता प्रयत्न करताचे जाल्यार प्रचार मेळटा ना ही ताका म्हूण म्हळ्यार तागेले वयरी दैवानुग्रह ना. केलो जनाक कसलेय प्रचार करना शिकाय की मुल्ल्या बसल्यार म्हाका प्रचार नाका म्हणून मुल्ल्यार बसल्यार तो जगत प्रसिद्ध जाता. तशी अयश म्हूण म्हळ्यार अन्यकळाल विशय कसं की वायट वायट जावन प्रचार करता म्हूण जाल्यार ते मागीर परमात्माला निमतीची म्हूण. आतां तशें प्रचार जाल्ले म्हणले कुडले कसले अयो मिगेल विशय नाना रिती प्रचार करताची म्हूण म्हणली कुडले तांतू कसले परमात्माक आमी नाका वेजवो तशें लेक्का म्हणना. परमात्मान दोन रितीर चांग करूनश्चा पुरो आमगेले वयरी वायट सकड प्रचार करून कशी म्हणटा पळया पुರಂದರದಾಸರ ಪದ್ಯ ಸಾಧದ್ದೆಲ್ಲ ಒಳಿತಿ ಆಯಿತು ನಮ್ಮ ಶ್ರೀಧರನ ಸೇವೆಗೆ ಸಾಧನ ಸಂಪತ್ತಾಯಿತು म्हूण कसं जाल्यार देवान चांगा केलेलें म्हूण सांगून आमी लेखू का म्हूण जाल्यार जाता आतां आमगेले वयर कोणके वायट विशय उलयता कसो वायट प्रचार करता पटी प्रचार करता ते आमी सैसून घेवची कशी त्या कशी आमकां चांग जाल्ले आतां देल्ला ಒಳಿತಿ आयितू म्हूण आमी तेन्ना कसो लेखचें कोणकी एक वायट उलयल्यार तांतू कसो आमकां चांग जालें म्हूण लेखल्यार पळय ಪುರಂದರದಾಸಲೇಚ एक ಪದ್ಯ ನಿಂದಕರಿಗೆ ಇರಬೇಕು ಅಂದಂದು ಮಾಡದ ಪಾಪಗಳನ್ನೆಲ್ಲ ತೊಳೆಯಲು ನಿಂದಕರಿರಬೇಕು म्हूण सांगून म्हळ्यार कोण आमकां निंदी करताची पळय कोण आमगेले विशय मस्त क्रिटिसायज करताची तांणी आमी केलेले पाप खाताचे काय
म्हळ्यार तांकां येता थोडे पाप म्हणून तशी पुरंदरदासाल पद्य असते निंदक जन जावकाची त्या म्हळ्यार आम्ही ते दुस केलेले पाप प्रेतांनी खावन उसरयताच काही कशी गलीच करून घाल्लेले एक केरी म्हळ्यार ओणीन तूं चारी डुकरो सोडल्यार कसं गलीच असल्यार खावन शुद्ध करताच की तशी हे निंदक जन कोण कसलं पाप केला तांगेल विशयी सांगतना तांगेल पाप पुरे खावन तांणी खावन आमकां शुद्ध करताची म्हूण सांगून तशें जाल्यार एक चांग कसले आमगेल पाप पुरे नाश जाता आनी एक चांग कसले कीर्ती येयली कुडले तो भक्त अहंकारी जातके अहंकार जाले कुडले तो वायट जाता म्हूण सांगून आनी की ताणें मस्त किर्ती पावन वायट जावची नाका ताजे पशी एक अपकिर्ती हाडयल्या तो जागृत जाता म्हूण सांगून परमात्मा ताका एक अपकिर्ती हाडयत के हे दोनी काही किर्ती अपकिर्ती काही कारण तसल्यार परमात्मा म्हूण जालें यश अयश म्हूण तशें त्यांची परमात्मा सांगता भूतानां पृथक विधा हा भावा हे पुरे भाव अहिंसा तुष्टी समत्व यश अयश भाव अभाव शम दम क्षमा सत्य असल पुरे पृथक विधा हा भावा हा विंगड सकडी भावने मत्तयेव भवंती मिगेल निमती पुराय जाता म्हण हे सर्व भाव म्हळ्यार ती मूड्स म्हणटा पळय जावं कसले एक असल एक जावका क्षम सत्य हे पुरे भाव म्हूण म्हणटाचे ते भाव जिवालांतू परमात्माल निमती जावचे म्हूण तसल्यार हे समस्त भूतादी ताणें सृश्टी केल्ले तंतू बुद्धी इत्यादी भाव मात्र न्ही आतां सांगेल तसले भाव मात्र न्ही ते जिवांगेल उत्पत्ती हांवें करचे म्हूण सांगून परमात्मा सांगता पळया महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनमस्तथा मद्भावा मानसा जाता येषां लोक इमा प्रजाः म्हळ्यार सुरवेक ब्रह्मांड सृश्टी केल्ले परब्रह्मान देवान सुरवेक ब्रह्मांड सृश्टी केल्लें म्हणटाचे आमी मागीर परब्रह्म विष्णू चतुर्मुख ब्रह्माक सृश्टी करता आमकां गोत्त आशिल्ली पुरे अशी कसलें मागीर चतुर्मुख ब्रह्म सप्तर्शींक सृश्टी करता ते सप्तर्शी कोण मरीची अंगिरा अत्री पुलस्त्य पुलह क्रतु वशिष्ठम जाल्यार आतां सप्तर्श्यो तांणी न्ही विंगड सतना गौतम भरद्वाज विश्वामित्र ह्या प्रेम म्हणटाचे आमी तसल्यार ह्या सप्तर्श्यो खंयचे तेची परमात्मान सांगिल्लें महर्षयः सप्त पूर्वे म्हळ्यार सुरवेक सृश्टी सुरू करतना हांणी सप्तर्शी आशिल्लीची म्हळ्यार ह्या सप्तर्शांक ब्रह्मान तागेले देहाचे विंगड भागां दुखून सृश्टी केलेले म्हूण आमी भागवतांत पळयताचे पळया आतां अंत भितरी आमकां हे सप्तर्शी आतांच न्ही म्हूण दिसल्यार न्हिजावन कसले म्हळ्यार एकक मन्वंतराक विंगड सप्तर्शी चेंज तर आसताची एक मन्वंतरांत सुरवेच्या मन्वंतरांत हांणी सप्तर्शी जावन आशिल्ले जाल्यार आतां सांगिल्लें मरीची अंगिरा पुरे नंतरचे मन्वंतरांत सप्तर्शी बदलायस जाताची वापस नंतरचे मन्वंतरांत सप्तर्शी बदलायस तर आसताची तसलें ह्या मन्वंतर म्हळ्यार कसलें म्हूण सुरवें आमी अर्थ करून घेवया आमकां कलियुग द्वापर आनी त्रेतायुग कृतयुग जेव्हा कृत त्रेता द्वापर कलियुग हे चारी युगस म्हणून गोतस हे युगारचे आवर्तन जतरस म्हणून गोतस मस्जना गोतस म्हळ्यार कृतयुग द्वापर त्रेतायुग द्वापर युग कलियुग जाल्ली कुडले वापस कृतयुग सुरू जाता मध्य एक सान प्रळय जाता तशीची दिनप्रळय मनुप्रळय जलप्रळय अशी प्रयस मागीर महाप्रळय म्हळ्यार चतुर्मुख ब्रह्माला अंत्य तशी आतां ते मन्वंतराक चार युग चक्राक चार युगाक एक युग चक्र म्हणचे असल युगचक्र 71 पंता गुंतना म्हळ्यार युगचक्र 71 आवर्तन जाता ताका एक मन्वंतर म्हणटाची म्हळ्यार तशी 14 मन वसाची 14 मन प्रति मन्वंतरांतू सप्तर्शनी बदलायस तर आसताची आतां आमी आसूचे 7 मन्वंतर ಒಟ್ಟು 14 मन्वंतर म्हणले एक मन्वंतरांतू 71 चतुर्युग जाता तशीची 14 मन्वंतर जातना 14 मन्वंतरांतू 1000 युगचक्र जाता म्हणटाची ते ब्रह्माले सकाळी वापस 1000 युगचक्रां तितले वर्स ब्रह्माल रात्री तो सृश्टी करना म्हूण म्हणटाची ब्रह्माल सकाळी मेळाक ताणें सृश्टी करता रसूचे म्हूण म्हणटाची तशी हांगा सांगिल्लें
पुरे महर्षियो सुर्वे मन्वंतर स्वयंभुव मन्वंतराते आत्ता आम्ही असूचे 7 मन्वंतर वैवस्वत मन्वंतर म्हण म्हणटाचे ताजे कथेर देवान हांगा महर्षे हा सप्त पूर्वे म्हण म्हणलेले तसलरी हे सप्त ऋषी निमती सर्व जिवांगेल सृष्टी जाल्ले म्हण देवते जल्लींची तशी देवतेल निमती मागीर वरलेले जीव तशी पुरे म्हणून आमकां भागवतांत कळटा कशी हें पळय सुरवेची सप्तऋषीन तूं मरीचीस पळय ताका कश्यप म्हणलो चेलो जाता त्या कश्यपाल निमती त्यार नमुनेचे सृश्टी जाल्ली राक्षस देवते मागीर हे दैत्य मागीर दानव पक्षियो प्राणियो अशी विंगड गायो असले विंगड योनी प्रजा सृष्टी तो करता कोण कश्यप ऋषी मागीर चत्वारः मनवः म्हणले 4 जणी मनो म्हणले आत्ता हांगा आत्ता आमकां कळ्ळां कसलें म्हणल्यार 14 मन असची म्हूण जाल्यार हांगा 4 मनवः म्हूण मात रित्या सांगलें 14 मनवः सांगूं येत आशिल्लें न्हय परमात्मान म्हळ्यार ना प्रती मन्वंतरांतू ऋषींक कसलं काम म्हळ्यार ते सप्तर्षीन ज्ञानरक्षण करनिवका प्रती मन्वंतरांतूल म्हणून धर्मरक्षण करका हें काम तांकां दिलां ऋषीन पुरे ज्ञानरक्षण करका म्हणून धर्मरक्षण करका म्हण हांगा मनू 14 म्हण आमकां गोतस 14 मन्वंतरांतू 1000 युगचक्र जाल्ले म्हणून जाता ह्या ब्रह्मांचा काणी म्हूण त्या मागीर आमकां कळ्ळां जाल्यार हांगा देवान 4 मनूल विशय मात्र कसले सांगिल्ले सुर्वेचो स्वयंभुव मनो मागीर स्वारोचिश मागीर रैवत मागीर उत्तम हे 4 मनूल मात्र नांव सांगलें 14 मनूल सांगनी इत्याक म्हळ्यार हे 4 मनूल निमती प्रजावृद्धी जाला वरलेल म्हणून प्रजावृत्ती सृष्टी करणी खंयची म्हणून प्रजा सृष्टी केला त्या 4 मनूंक गेले नांव मात्र हांगा परमात्मान सांगला अनेक रितीर आमी अर्थ करून घेवत आचार्य मध्व तात्पर्य निर्णयान सांगताची मनू म्हूण सांगून कोणा सांगताची म्हळ्यार देवतेंक मनू म्हळ्यार ज्ञान आशिल्ले जन अपरोक्ष ज्ञानी पुरे कोण देवते तशें जाल्यार ब्रह्मादी देवतेंकय मनू म्हूण म्हणटाची तशें जाल्यार हांगा 4 मनू ब्रह्मादी देवतेंक मनू म्हळ्यार 4 मनू कोण जाताची म्हळ्यार 4 नमुनेचे देवते म्हळ्यार देवतेलांतूय ब्राह्मण वर्ण क्षत्रिय वर्ण वैश्य वर्ण शूद्र वर्ण म्हूण सांगून आसा तशीच तांकां 14 मनू म्हूण ताचे खातीर सांगचे 4 वर्ण देवते म्हूण मागीर सनकादी ऋषीन सनकादी ऋषींक सृश्टी केले मागीर ब्रह्मान रुद्रादी देवतेंक सृश्टी केले जाल्यार ह्या पुरे जन मदभावा मानस जाता म्हूण म्हणलें आतां आमकां हांगा एक संशय येता कसले आत्ता ब्रह्मान सृश्टी केलेले पुरे जना म्हणलें जाल्यार कृष्ण मदभावा मानसा जाता म्हूण कसले सांगता म्हळ्यार सुरवेक 14 मनू सप्त ऋषी कृष्णाले मना दुखून इलीचे म्हळ्यार कृष्णान सृश्टी केलेले कशी मना दुखून म्हळ्यार पळय सुरवेचे सृष्टीचे हे पळयतना कशी स्टार्ट जालेले म्हूण पळयतना सृष्टी परमात्मा लागीं ब्रह्मान निमगुचा आसा तूं म्हाका सृश्टी करी म्हणटा देवा जाल्यार सृश्टी करची कशी म्हूण म्हाका कळका नमे म्हणटना देव तागेले विराट स्वरूप दाखयता ब्रह्माक ही काणी आमी भागवतांत आयकलेची ते विराट स्वरुपांत देवाल विराट स्वरुपांत ह्या पुरे जन आसाची कोण 14 मन आसाची सप्त ऋषी आसाची हे पुरे तशी ब्रह्मान ते कोण दिसले ताका परमात्माले अंगांतू ते ब्रह्मान सृश्टी केलेले तशें न्हू सुरवेक परमात्माल सृश्टी ही पळय मदभावा मानसा जाता परमात्मान तागेले एक अंतर्मना दुखून तागेले ते म्हळ्यार परमात्माल देहा दुखून ती सृश्टी ब्रह्मान पडून मागीर ब्रह्मान सृश्टी केलेले तशें न्हू परमात्मान सृश्टी केलेले मूल परमात्मान सृश्टी केले ब्रह्माल करीन करयले म्हूण लिखूं येता आमी तशीच अनेक रितीरी बृहदारण्यक उपनिषदांतू आचार्य मध्वान सांगला कसले म्हणून म्हळ्यार जगत्याचे सुरवेक आदिकालांतू विष्णून ब्रह्मदेवाक सृश्टी केले तदनादुकुन्न वर्णन व्यवस्थी केला की ब्रह्मदेव ब्राह्मण ब्रह्मदेवान वायू रुद्र शेषु गरुडू इंद्र इतले जनाक सृष्टी करता हांनी क्षत्रिय म्हूण गेलीच की मागीर 12 आदित्य सपळ तांतू विवस्वत म्हळ्यार सुरवेचो विवस्वान सूर्य म्हणटाचे आमी इंद्र वरुण विष्णू हे 4 जना सोडून उरलेले 8 आदित्य मागीर मुख्य प्राणाक सोडून मुख्य प्राणाल नंतर इतर वायू देवते सपळे मरुत तांणी मागीर अष्टवसूलंतू अग्नीक सोडून उरलेले 7 वसू जन तांणी वैश्य वर्णाचे
मागिरी दोन्ही अश्विनी देवते पृथ्वी म्हळ्यार भूदेवी, कालदेवते, मृत्यूदेवते हांणी पुरे शूद्र देवतेले म्हळ्यार शूद्र वर्णाचे देवतेला तो येताचे. तशें जावन आतां आमकां कळटा देवतेंकय ब्राह्मण आदी 4 वर्ण आस म्हणून. तशें परमात्मान म्हणलें कसं जालें म्हळ्यार मत्त भावः येषां ते मद्भावाः, मद्भावा मानसा जाता म्हणलं. तशें म्हळ्यार कसं जालें मत्तः भावः येषां ते मद्भावाः. सप्तर्षी 4 मनु पुरे मेगेल निमतीची मत्त एव जन्म आयलींची. नंतर लोके इमाहा प्रजाहा येषां म्हळ्यार ह्या लोकासूचे सर्व जिवी म्हळ्यार ब्रह्मान सृश्टी केलेली पळय आच्चरडू ब्रह्म तागेले पूत, ब्रह्माल पूत रुद्र, रुद्राल नंतर इंद्र इशी अशीची त्या देव सृश्टींतूय पूतू नात्र म्हूण सकड आसाचे पळय तशी त्या पुराय ब्रह्माले मानस पुत्र जावन आशिल्ले मनु सकड जन मद्भावाहा म्हळ्यार 2 रितीर अर्थ करून घेवेत. एक ताणें तागेले सृश्टी शरिरांत सर्व सृश्टी दाखोवन ब्रह्माल करीन करईल खातीर मद्भावा म्हणले किवेत. नानतले ब्रह्माल अंतर्यामी जावन परमात्मान बैसून तांकां सृश्टी केलेली देखून मद्भावा हा म्हणले किवेत. मागीर आतां परमात्मा आमकां एक मना येता कसं जालें म्हळ्यार जीव नित्य जाल्यार सृश्टी कशी जिवाक मरण ना म्हणले नंतर ओपा सृश्टी म्हणजे कसं जाल्यार म्हळ्यार त्या जिवाक प्रलया कालानंतर पुनर्सृष्टी कसं जालें म्हळ्यार त्या जिवाक देवान एक देह दिवचे, साधना देह दिवचे, ताजी कार्याक समजावन ताका सृश्टी म्हणजे तसल्यार आतां परमात्मा सांगता इतली मात्र न्ही ह्या पुरे मेगेले विभूती अर्थ करून घेतील जना कसले जाता म्हण तो सांगता पळयाची. एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः म्हणलें. परमात्मान हांगा विभूती म्हळ्यार विविध रूप धारण करचे. योग म्हळ्यार तागेले परमात्माल सामर्थ्य पळय बुद्धी, ज्ञान, सत्य, क्षमा, दम तशीची परमात्मा खंयच्यान तो आपणच म्हूण सकट ताणें सांगून गेलें न्हय येद्दोळतय. ताजे नंतर परमात्मा तो सांगता महर्षी सप्तपूर्व महर्षी ताजे नंतर 4 मनु आनी पुरे मेगेल निमती जल्लीची म्हणलें. आतां तो सांगता ह्या विशयी पुरे तत्वतः कोण अर्थ करून घेता म्हणलें तो अविकंपेन योगेन म्हणलें. तसलें हांगा योग म्हळ्यार कसं जालें म्हूण पळया. योग म्हळ्यार सामर्थ्यिका म्हणलें कुयेत. आतां ताणें सांगिल्लें पळय मनु ब्रह्म सप्तर्षी हांकां पुरे सृश्टी हांव केलेलें. तशें जाल्यार ह्या जगत्याची सगळे जगत्या सृश्टी ताजे नंतर भाव ह्या पुरे सृश्टी केलेले हांव म्हणटा जाल्यार तसले एक सामर्थ्य कसोचें परमात्मा म्हळ्यार देखून ताका योग म्हणचें. त्या मम यो वेत्ति तत्वतः म्हणालो. तत्वतः म्हळ्यार कसं जालें ना बा आमकां इदावाल विशय पुरे गोतस आमी सकड मस्त सकड वादला मस्त सकड गोतस आमकां म्हणलें तें न्ही. यो वेत्ति तत्वतः म्हणला जाल्यार वेदशास्त्राचे प्रमाणाक अनुगुण जावन परमात्माक अर्थ करून घेवचें. म्हळ्यार वेदांतो परमात्मा कशें कसले इत्ते परमात्माल गुणलक्षण कसले पुरे सांगला पळय त्या रितीर अर्थ करून घेवचे. त्या रितीर अर्थ करून घेवचे म्हळ्यार कसं जालें आमी आतां कृष्णाल काणी आयकलेचे आमी अर्थ करून घेतला म्हळ्यार तशें न्ही. आतां तें बरयले कोणें वेद पुराण ह्या पुरे भागवत सकट बरयले वेदव्यासान. ताजे मुखांतर परमात्माले एक चिंतन आमकां दिवका म्हणलें खातीर वेदव्यासान बरयले पळय ते वेदव्यासाल भाव ते बरयतना कसो आशिल्लें वेदव्यासाल मनांतू ह्या पुराय पुराणाक ह्या भगवद्गीतेक सकट कसले अर्थ आशिल्ले ते अर्थ आमी शिकून काडचे वेद प्रमाणाक अनुगुण जावन. तशें ताका तत्वतः म्हणजे आतां हें उदाहरण एक आतां ही गीताच आमी आयकत रसच कितली की जन अयो ते अर्द घंटो कोण आयकुचें हांव न्ही तें गीत वाजिता म्हाका तांतू एक अर्थ बरो नासता म्हाका अर्थ जाता बा म्हाका अर्थ जाता म्हळ्यार ताका ताजो कसो की अर्थ आसा शिवाय आमी कसलो की अर्थ करून घेवचे नज. आतां हांगा 4 मन प्रति एक विशय परमात्मान सांगतना आमगेल्या मनांत एक प्रश्न येता पळय
तशें आमकां पुराय कोत्तास म्हणून कशी सांगचें हांगा येता एक आमकां मनांत येयलें कसलें महर्षे सप्तपूर्व चत्वार मन मतता हें ब्रह्माल सृश्टी तसलें देव तागेल न्ही मदभावा मानसा जाता म्हणून परमात्मान कसलें सांगलें ब्रह्मान न्हय हें पळय सृश्टी केलेलें म्हणून आमकां एक संशय येयला पळय तशें जाल्यार हाका उत्तर कोण दिता शास्त्र प्रमाण दिता ते आपल्या आचार्य मध्वान गीता तात्पर्य बरयलें शास्त्र प्रमाणाक अनुगुण जावन बरयलेलें तांणी तशें जावन ताजी कसो की अर्थ जाय न्ही आमकां ताका अर्थ कसलो की संशय येयला पुराय गीते विशयांत तात्पर्य निर्णय आचार्य मध्वाल ग्रंथ तांत आमकां पुराय उत्तर मेळटा तशी आमी कशी की आमकां जाय जाल्यार तशी अर्थ करून घेवच्याकय निजावन ताजो अर्थ कसलो यथार्थ अर्थ कसलो ते अर्थ आयकून घेवच्याकय चड उणस आमी आमगेली इतल्या कसो की अर्थ करून घेवचे आतां केलो पंत पळय आमकां एक नवो मनीस मेळटा आमकां तागेले गूण छंद दिसता स्वभाव छंद दिसता हागेले दोस्ती करयता म्हणून दिसता आमी गळस्य कंठस्य जाताची मागीर केदन कितें सलगी चड जाता त्या दोस्तीच्या लेखकाची दुर्गुण भायर येवच्याक समजता तेदन कळटा आमकां ओ आमी लेखिले एक हांगा जेवचे एक म्हूण सांगून तशीच हांगा परमात्माले एक विशय आमी यथार्थ जावन अर्थ करून घेवका म्हूण सांगून तशी एक मास्टरान एक मॅथ्स प्रॉब्लम शिकयतना स्टेप बाय स्टेप अशी करका म्हूण म्हणटाना एक चेलो उठान राबून ना हांव अशी करचें पळय त्या प्रॉब्लमा हेंची रितीर करीत पळय उत्तर तेचेंच पळय म्हूण चर्चा केली म्हळ्यार जाता बाय तेका स्टेप बाय स्टेप कशी करता तशी करना की उड्डून 2 स्टेप स्किप करून ते आन्सर आयला रे मास्टर कसो करता तें पेपर ते आन्सर रिजेक्ट करता आनी 0 दिवचे काही पुरो न्ही खंयचे जे 1-2 स्टेप केला म्हणजे ते स्टेप बाय स्टेपाचे लॅक धरून एक मार्क की 2 मार्क की दिवच्याक पुरो जाल्यार तशी ते म्हाका कुशीशील तशी करचें म्हळ्यार जावयना तशी परमात्माल विशयांतू आमी कसल की आमचितले आमी अर्थ करून घेवचे विंगडची परमात्माले एक यथार्थ ज्ञान म्हणलें विंगड आसता जाल्यार हांग एक आलोचन करता आमी म्हळ्यार परमात्माले एक विशय आमी आयकून घेवका जाल्यार मनांत मस्त कसलें कश्मल आसचें कश्मल म्हळ्यार कसलें हें पुर्वाग्रह पिडीत मन म्हणटाचें पुर्वाग्रह पिडीत म्हळ्यार कसलें आमकां देव म्हळ्यार कसो की एक आग्रह म्हळ्यार कन्नड आग्रह न्ही हें संस्कृत आग्रह कन्नड आग्रह म्हळ्यार कसो की एक करकर गल्लाटो म्हण जाता हें संस्कृत आग्रह म्हळ्यार ते कसो की मनांत एक पुर्वाग्रह आसचें न्हय म्हळ्यार आमी कसो की देवाला विशय आयकुचें वचचें आमकां बद्द गोतना नातील तेन्ना गोत्त शिलजनान सांगिल्लें आमी आयकूंक ताजे पशी फुडें मनांत मस्त सकट आमी जितलें आमी देव अशेंच देव तशेंच म्हूण लेख करून घेवन चमकला थंय आमकां तांणी सांगिल्लें कसलें लागना कित्याक म्हळ्यार आमगेल्या हांगा मनांत आमी लेखिल्ले आग्रह सुरवेकाची पूर्व आग्रह सुरवेक लेख करून घेतिल्लो मस्त तशी त्या वेळाक खंयचेय एक परमात्माल विशय आयकुका म्हूण जाल्यार निर्मल मन जेवका मनांत कसलेय चंचलता आसचें ना मनांत कसलें कोप आसचें ना कोणाले वयरी द्वेश आसचें ना तशी बैसून खंयचेय विशय परमात्माल म्हूण न्ही खंयच्यो विशय तशी मन शांत दवरून आयकलींची म्हूण जाल्यार ते आमकां निर्मल मनांतू ते आमकां घट्टी बसता ते परमात्माल विशय घट्टी बसता तशें हांगा सांगता सो अविकंपेन योगेन योग म्हळ्यार कसलें देवाक एक अर्थ करून घेवच्याक कसले सकट आमी उपाय करीत ध्यान ज्ञान तपस्य स्वाध्याय प्रवचन हे खंयचे रितीर आमी देहदंडन करून परमात्माक अर्थ करून घेवच्या प्रयत्न करीत वय बाय तशें ताका परमात्मा अर्थ करून घेवच्याक कसले एक उपाय जावका जायत ते उपाय हांगा ताका हांगा योग म्हूण म्हणटाचे आनी तेव्हा योग कशें सुका विकंपेन योग म्हळ्यार चंचल मन म्हूण तसले हांगा योग कशें सुका उपाय देवाक अर्थ करून घेवका जाल्यार कसो प्लॅन करता आमी म्हळ्यार अविकंपेन दृढ मनान निश्चल मनान आमी परमात्माल विशयांतू ध्यान करता तशी कोण अविकंपेन योगेन निश्चल मनान योगेन म्हळ्यार हांगा ध्यान इत्यादी योगाचे एक मोक्षोपायाचे योग म्हूण म्हणटात ताजे निमती ते कसले करताचे आमी प्लॅन ताजे निमती आमी मोक्षाक वचूं का तशी तो सांगता सांगा
सो अविकंपेन योगेन युज्यते अत्र न संशय म्हणून म्हळ्यार आत्ता योग हांगा अविकंपेन श्रद्धेचे विशय येवका जाल्यार खंय दुखून आमी आलोचना करपाक जाता म्हळ्यार एताम न मे विदुः सुरगणा म्हण म्हणली पळय म्हळ्यार मे तागेल विभूती तागेल विशेषता विशेष ज्ञान सांगू सुरू केला ताणें फुडले अध्यायात तंतु न मे विदुः सुरागणा म्हण सांगच म्हळ्यार तागेले एक विभूती विशिष्ट स्थिती त्यावेळी कशी सुरगण कोण आसाची तसल जे नाके सुरगण म्हळ्यार देवत तांकां समीत परमात्माले कसले महिम कळना तशीची योगेन युज्यते कसके प्रयत्न करून उपाय करून परमात्माक पावका शिवाय कसल की एक आमकां परमात्मा आत मेळटा दुसरे अन्य कडेन मेळटा अशें केलें ताका प्रिती तशें केलें तशें कसलें न्हय जाल्यार हांगा योगेन युज्यते म्हळ्यार परमात्मा म्हळ्यार एक मनान तो दवरून घेवन त्या वेळाक परमात्मा प्राप्तीक आवश्यक जावन वचूचे कसले उपाय कसले एक योग कोरयेत त्या रितीर आमी चल्लीची म्हण जाल्यार थंय योग अविकंपेन योगेन युज्यते तेदना तो युक्त जाता मनीसो म्हूण म्हणटाचे म्हळ्यार आमकां योगेन युज्यते म्हळ्यार एक वस्तूले प्राप्तीक कसले आवश्यक उपाय आसा ते उपाय आमकां कळटा ताजे निमते आमी ते चरडाले ते एक उपाय आमकां कळटना तेदना आमकां ते एक कशी आमी एक सान चरडाक एक आवसू कशी एक प्रतिविशय शिकून दिता जिवनांतू कशी चलका म्हूण ते आवसू चरडाक कशी शिकून दिता पळय तेदन ते चरडू आवसूल वयरी दृढ मन दवरता तागेल मनांत कसले चंचलत आसना चरडाल मनांतू म्हळ्यार आम्मा म्हळ्यार ताका देव तेदन आम्मान सांगिल्लें बद म्हूण लेखता निश्चल जावन आम्माक ते फॉलो करता तशीची हांगा आमी एक देवाक प्राप्ती करून घेवका जाल्यार देवाले एक ताणें म्हणला पळय न मे विदुः सुरागणा म्हण थंय दुखून शुरू करून तागेल सर्व विशिश्ट स्थिती पुराय ताणें सांगतर शिल्पळात ते पुराय आमी देवाल एक विशय अर्थ करून घेवन देव आमकां जावका म्हूण सांगून तागेले एक यथार्थ ज्ञान पावले म्हूण जाल्यार त्या प्राप्तीक आवश्यक जाल्लेले एक योग उपाय म्हणटात जेवो सामर्थ्य म्हणटाची ताजीन तो सांगता अविकंपेन योगेन निश्चल जावन आशिल्ले दृढ योगान युज्यते न अत्र संशय तो म्हाका पावता म्हळ्यार खंडीत हाका कसले संशय ना म्हूण कृष्ण परमात्मा सांगता न्ही हाजे नंतर आनी कोणाल सकाळी विशय येता तागेल कसले विशेषतस म्हूण सांगता म्हळ्यार पयचे दिसाचे गितामृत धारांत पळया आजी सांगिल्ले गितामृताचे संदेश परमात्माले गुरुंगेल चरणारविंदाक समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् तत् श्री हरिकृष्णार्पणमस्तु।